वंचित बहुजन आघाडीचे नेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी अनुष्का पाटोळे हिच्या आई वडिलांची सांत्वनपर तिच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। अनुष्का पाटोळे हिच्या आईची भेट घेतली, वडिलांची भेट घेतली, तिच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं, न्याय देण्याचं अभिवचन दिलं, पाठिंबा दिला आणि न्याय कसा मिळेल या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन केलं। खरंच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्यामुळं न्यायाचा आशावाद वाढला आहे आणि अनुष्का पाटोळे हिच्या आईचा जो आक्रोश पाहिला या व्हिडिओमध्ये आपण की आम्हाला न्याय द्या सर, आम्हाला न्याय द्या, ही जी वेदना अनुष्काच्या आईची जी वेदना आहे ह्या वेदनेला निश्चितपणे आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांच्यामुळं निश्चितपणे न्याय मिळेल, निश्चितपणे न्याय मिळेल, आधार मिळेल, धीर मिळाला आणि निश्चितपणे ज्या पद्धतीनं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी जसं लढा देऊन न्याय मिळवून दिला, अगदी तसाच न्याय अनुष्का पाटोळे हिच्या आईला सुद्धा आदरणीय प्रकाश आंबेडकर हे न्याय मिळवून देतील याच्यात अजिबात शंका नाही। ज्याप्रमाणे परभणीच्या प्रकरणामध्ये संविधान वाचवण्यासाठी शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला जसं आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला तसं मातंग समाजातील अनुष्काच्या आईला सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे न्याय मिळवून देतील हा आशावाद आहे, याच्यात तिळमात्र शंका नाही। अजून एवढी मोठी घटना घडली आहे महाराष्ट्रामध्ये। मातंग समाजातील एक हुशार मुलगी हिची शिक्षण व्यवस्थेनं नवोदय विद्यालयाच्या प्रशासनानं सराईतपणे गुन्हेगाराप्रमाणे हत्या केली, तरीसुद्धा महिला आयोग जागा झाला नाही। महिला आयोगाला अनुष्काच्या आईचा आक्रोश अजून अद्याप ऐकू गेला नाही। महिला आयोग हा मातंग समाजातील अनुष्का पाटोळेच्या बाबतीत आंधळा बहिरा मुखा झाला आहे। त्याला आधी अनुष्काच्या आणि तिच्या कुटुंबाचा आक्रोश महिला आयोगाला अजिबात अद्याप ऐकू गेला नाही। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर हे अजितदादा पवारांच्या प्रचार रॅलीमध्ये मतं मागत फिरत आहे। महाराष्ट्रात एवढी मोठी घटना घडलेली आहे, तरी सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर या उडसूट मीडिया समोर जाऊन प्रसिद्धीचा टंट करणारे एवढी मोठी घटना घडली असताना सुद्धा आजही त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने अनुष्का पाटोळेच्या कुटुंबाला, त्याच्या आईला भेट घेऊन सांत्वनपर भेट देऊन धीर दिला नाही, न्याय देण्याचं अभिवचन दिलं नाही, साधी भेट दिलं, साधा निषेध व्यक्त केला नाही, एका शब्दानं आपल्या भावना, मानवी संवेदना व्यक्त करता आल्या नाही। मला वाटतं बरं झालं रुपालीताई चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आल्या नाहीत, कारण जर जी आल्या असत्या तर त्यांच्या सवयीप्रमाणे, प्रवृत्तीप्रमाणे तिथल्या व्यवस्थेच्या बाजूनच बोलल्या असत्या। जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रशासनाच्याच बाजूनं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर उभा राहिल्या असत्या, जिल्हा अधिकाऱ्याच्याच बाजूनं उभा राहिल्या असत्या। बरं झालं त्या न्याय आल्या, त्या बरं झालं। त्याचप्रमाणे मीडिया समोर सतत बोलणाऱ्या चित्रा वाघ ह्या भाजपच्या प्रचारामध्ये खावा कुणाचं बी मटण आणि दावा कमळाचं बटन म्हणत प्रचार करत फिरत आहे, प्रचार करत फिरल्या, परंतु त्यांना सुद्धा अनुष्काच्या आईचा आक्रोश ऐकू गेला नाही। आणि दुसरं असं उडसूट मीडिया समोर सतत प्रसिद्धीचा टंट करणाऱ्या आंबेडकर चळवळीला बौद्ध समाजाचा गैरवापर आणि बौद्ध समाजाच्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या झालेल्या आमच्यातीलच आता सुजलेल्या तोंडानं सुद्धा
शिवसेनेच्या उभाटा गटाच्या प्रवक्त्या झालेल्या, मला नाव सुद्धा घेण्याची इच्छा नाही, त्या सुजलेल्या तोंडानं सुद्धा अनुष्काच्या बाबतीमध्ये एवढी मोठी घटना घडून सुद्धा अजून त्या सुजलेल्या तोंडानं तोंड उघडलं नाही. आता एवढं सारं घडलं तरी आता आम्हालाच आमचा लढा लढावा लागेल. आमच्या न्यायासाठी आता आम्हालाच लढावं लागेल. पण एवढं मात्र निश्चित आहे की आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांच्या मुळे आता न्याय मिळण्याला न्याय मिळण्याचा आशावाद वाढला आहे. आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी त्या कुटुंबाला, अनुष्काच्या कुटुंबाला, आईला धीर देऊन न्याय मिळवून देण्यासाठी आश्वासित देखील आहे. निश्चितपणे या प्रकरणाचा लढा आता तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही, त्या बाबतीत न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा एक विश्वास आणि धीर वाटतोय, धीर वाढला आहे. आणि तसंच या बाबतीमध्ये अनुष्का पाटोळे हिला न्याय देण्यासाठी, त्या कुटुंबाचं न्याय देण्याचं अभिवादन देण्यासाठी, या न्यायासाठी समाजातील सर्व संघटनेनं, बौद्ध आणि मातंग समाजातल्या सर्व संघटनेनं ज्या पद्धतीनं संघटितपणे एकत्रितपणे लढा दिला, त्या लढ्याचं मी खरंच मनापासून कौतुक करतो आहे. या तुमच्या संघटित लढ्यामुळं हे प्रकरण प्रस्थापित याविषयीची दलाली भडवेगिरी करून हे अनुष्काचं प्रकरण हे दडपण्याचा प्रकार झाला नाही. हा आमच्या संघटित लढ्याचा हा परिणाम आहे, लक्षात घ्या. आणि असाच संघटना, मतभेद किती असू द्या, बौद्ध समाजातील संघटना असतील, मातंग समाजातील सर्व संघटना असतील, या संघटितपणा जर अन्य अत्याचाराच्या विरोधात आम्ही लढत राहिलो तर जातीवादी धर्मांध शक्तीची मानसिकता थोडी तरी थराथरा कापल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढा तरी आशावाद निर्माण होईल. म्हणून हा संघटितपणा असाच पुढं राहावा असंही या निमित्तानं वाटतं. आणि लाडक्या बहिणीचा भाऊ, अरे लाडक्या बहिणीच्या मुली सुरक्षित नाहीत. लाडक्या बहिणीच्या मुलीवरती, लेकरा बाळावरती अन्य अत्याचार होत आहे, त्यांच्या हत्या होत आहे. आणि लाडक्या बहिणीचा भाव मात्र निवडणुकीमध्ये मताचा जोगवा मागत फिरत आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस सुद्धा प्रचाराच्या कार्यातून थोडासा वेळ काढून अनुष्का पाटोळेच्या कुटुंबाला भेट देण्याचं मनाचा मोठेपणा दाखवला नाही. त्यांच्या सुद्धा मानवी संवेदना जाग्या झाल्याचं दिसून आलं नाही. थोडीशी प्रचारातून वेळ काढून थोडंसं अनुष्काच्या कुटुंबाला भेट द्यावी, न्याय देण्याचं अभिवचन द्यावं, किंवा तिथून गृहमंत्री या नात्यानं पोलीस प्रशासनाला तर कारवाई बाबतीत मध्ये जलद कारवाईचा निर्देश द्यायला पाहिजे होतं. तसाही प्रकार काही दिसला नाही. आणि आमच्यातील काही मातंग समाजातील काही नेते मंडळींना आणि काही संघटनेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस असं लय कौतुक वाटतं. देवेंद्र फडणवीस आमच्याच मातंग समाजातील काही संघटनेला नेत्यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लय कौतुक वाटतं. परंतु आपल्या लाडक्या मुख्यमंत्री, आपल्या लाडक्या देवेंद्र फडणवीसला मातंग समाजातील अनुष्का पाटोळेला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी विनंती करावी, आग्रह करावा. मातंग समाजावरती जेव्हा अन्य अत्याचार होतो आणि आता जी घडलेला अनुष्का पाटोळे यांची जी हत्या केली आहे, त्या बाबतीमध्ये आपल्या लाडक्या देवेंद्र फडणवीसला सांगून, बाबा आता आमच्या मुलीला, आमच्या या लेकरा बाळाला, आमच्या अनुष्काला न्याय देण्याचा आग्रह आणि विनंती देवी आपल्या लाडक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणे आमच्या मातंग समाजातील काही नेत्यांनी करावा. नाहीतर मग फुकटची दलाली, फुकटची हमाली काय कामाची हो? तुम्हाला लय कौतुक वाटतंय तर आता आपल्या मातंग समाजातील अनुष्काला न्याय देण्याची विनंती, आग्रह करा ना देवेंद्र फडणवीस. मातंग समाजातील तुमचे संबंध आहेत ना, भाजपची जे संबंधित आहेत, भाजपचे जे आमदार आहेत,
भाजपच्या कळपात गेले ते मातंग समाजातील काही नेते आणि संघटना याने आता देवेंद्र फडणवीसकडे आग्रह करा, मातंग समाजातील आमच्या या हुशार अनुष्का पाटोळीची हत्या झाली, तिला न्याय द्यावा, एवढी विनंतीने आग्रह करा. आणि हे होत नसेल तर फुकटची दलाली आणि फुकटची हमाली काय कामाची? ही तुमच्याही कामाची नाही, समाजाच्याही कामाची नाही. तो मी एवढंच सांगू इच्छितो, अनुष्का, तुला आणि तुझ्या आईला, तुझ्या कुटुंबाला एकटं पडू देणार नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तुझ्या आईला न्याय देण्याचं अभिवचन आणि आश्वासित केलं आहे. तुझ्या मारेकऱ्याच्या गळ्यापर्यंत फाशीचा दोर लागल्याशिवाय हा लढा थांबणार नाही आणि तो थांबू नये, एवढीच भूमिका, एवढंच मत या ठिकाणी व्यक्त करतो.